आता एक विशेष बातमी आपल्याला बघायची आहे। केतन अग्रवालच्या हत्याकांडाने फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरलेला आहे। सिया आणि चेतनने किती महाभयंकर कट रचून चेतनला संपवलं या गोष्टी वारंवार समोर येत आहेत आणि त्यामध्येच आता नवी माहिती उघड झाली आहे आणि ती म्हणजे सिया आणि चेतनच्या सिक्रेट मॅरेजची। मात्र सिया आणि चेतनने राजस्थानच्या मंदिरात लग्न केलं की हॉटेलमध्ये याबाबत मात्र मोठं गूढ निर्माण झालंय। बघूया। सिया चेतननं आधीच लग्न केलं होतं। राजस्थानच्या खाटू श्याम मंदिरात काय सापडलं? केतनच्या हत्येआधी सियाची चेतनशी लग्नगाठ। पुण्याच्या लोहगडावरून ढकलून देऊन केतन अग्रवालची निर्घृण हत्या करण्यात आली, तीही त्याच्या होणाऱ्या बायकोनं अर्थात सिया गोयलनं। आणि कट रचण्यापासून ते केतनची हत्या करेपर्यंतच्या प्रत्येक प्लॅनिंगमध्ये सियाला मदत तिच्या प्रियकरानं अर्थात चेतन चौधरीनं केली। या हत्याकांडाची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात होतीये। केतनच्या हत्येप्रकरणी आता सिया आणि चेतन तुरुंगाची हवा खातायत। मात्र त्यांच्या चौकशीत आता नवनव्या गोष्टी समोर येत आहेत। जिथं केतनसोबत लग्न होणार होतं त्या राजस्थानच्या हॉटेलची ही पाहणी सियानं चेतनला सोबत घेऊन केली होती। आता सिया आणि चेतनच्या फोनवरील संभाषणावरून आणि चॅटिंगवरून पोलिसांना नवा संशय आलाय आणि तो म्हणजे केतनची हत्या करण्याआधीच सिया आणि चेतननं लग्न केलं होतं। सिया आणि चेतननं राजस्थानात जाऊन लग्न केल्याचा संशय आहे। राजस्थानच्या खाटू श्याम मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे। प्राथमिक तपास सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुरावे सापडले नाहीत। सिया चेतननं लॉजमध्ये सिक्रेट मॅरेज केल्याचाही संशय आहे। सिया चेतनच्या लग्नाबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे। सिया चेतनचे चॅट डिजिटल पुराव्यांची कसून चौकशी केली जातीये। दरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली। त्यात आता दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे। तर चेतनच्या वकिलांनी चेतनला अटक करण्यात आलेल्या वेळेबाबत आणि पोलिसांच्या नोंदीबाबत काही मागण्या केल्यात। ज्या गोष्टी पेपरवर दाखवल्या गेल्या आहेत त्या खरोखर तशा नाहीत हे मात्र आमच्या ऍप्लिकेशनवरही सिद्ध होतं आणि आयोननी जे आपल्याला से दिलेला आहे त्यातही असं म्हटलेलं आहे की लोकल क्राईम ब्रांचद्वारे चेतनला रात्री 12:15ला SP ऑफिसला आणलं गेलं होतं हे लेखी पोलिसांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे त्या फुटेजचा आता कोर्ट काय व्ह्यू घेईल हे आपल्याला आता पाहावं लागेल पुढे जाऊन। आपलं ज्याच्याशी लग्न होणार आहे तो पसंत नाही किंवा आपलं दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे म्हणून सियानं होणाऱ्या नवऱ्याला अर्थात केतन अग्रवालला भयंकर पद्धतीनं कायमचं संपवलंय। महत्त्वाचं म्हणजे लोहगडावरून ढकलून हत्या करण्याच्या प्लॅनसोबतच इतर अनेक मार्गांनी केतनला संपवायचंच असे अनेक प्लॅन B आणि C सिया आणि चेतननं रचले होते। तशी माहिती तपासात समोर याआधीच आलीय। आता तर चेतन आणि सियानं केतनच्या हत्येआधीच लग्न केल्याचंही बोललं जातंय। त्यामुळं पोलिसांच्या तपासात या सिक्रेट मॅरेजबाबत काय हाती लागतंय याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत। अनिश शेख, न्यूज 18 मराठी, पुणे।